नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अतिशय मोठी खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, पाहू शकता बघा, 21 फेब्रुवारीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी. पाहू शकता बघा, सकाळीच 1500 रुपये आले. लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. फेब्रुवारीचा हप्ता सकाळीच जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. सकाळीच 1500 रुपये महिलांना आलेले आहेत. आता कोणत्या महिलांना आलेले ते पण तुम्हाला सांगतोय आणि तुम्हाला पण आजच पैसे जमा होणार आहेत. काही महिलांना आज पैसे मिळतील, काही महिलांना उद्या मिळणार आहेत. त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. फायनली सकाळीच या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. म्हणजे संपूर्ण माहिती पण मी तुम्हाला सांगतो आणि पुरावे पण तुम्हाला दाखवतो, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सकाळीच 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात. त्यासोबतच बघा, तुम्हाला किती रुपये आता मिळणार आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. किती रुपये तुम्हाला मिळणार आहे? 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजेच मिळत आहेत. आता सुरुवात झाली सकाळीच. त्यासोबतच 4000 रुपये पण जमा होणार आहेत. 4000 रुपये पण आता तुम्हाला मिळणार आहेत. कशाचे ते पण मी तुम्हाला सांगतो आणि त्यासोबतच 2100 रुपये पण तुम्हाला मिळणार आहेत. आता हे 2100 रुपये, 4000 रुपये कशाचे ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला समजून सांगतो. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यासोबतच पाहू शकता बघा, फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते तर ते पैसे तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तर बघा, सर्वात अगोदर सर्व माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्व लाडक्या बहिणींनो लगेच सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका. सर्व माझ्या माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वच्या सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे त्यांना पण ही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून कळते असं त्या ठिकाणी वाटायला पाहिजे. तुमचा पण वट वाढेल. तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मैत्रिणी असतील, नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे तो लगेच लाईक करून टाकायचा आहे. पटापट सर्वांनी एक लाईक करून टाका बरं, पटापट लाईक करून टाका सर्वांनी. तर बघा, आत्तापर्यंत तुम्हाला 7 हप्ते आलेले आहेत. 7 हप्ते आलेले आहेत. 8वा हप्ता आता जमा व्हायला सुरुवात झाली. सकाळीच 1500 रुपये आल्याचे मेसेज जे आहेत ते त्या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे. कुठे कुठे पैसे आले ते पण मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाणार आहे. आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगतो. चला तर मग लगेच आपण आता ह्या ठिकाणी सुरुवात करूया आणि आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला समजून सांगतो. तर बघा, आज रोजीच्या आलेल्या अपडेट आपण पाहत आहोत. अनेक महिला अपात्र ठरल्या. बघा, लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार असा सवाल उपस्थित केला जात होता. पण आता आजपासूनच बघा काय म्हटलेले, आजपासूनच लाडकी बहीण योजनेचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात जी ती होणार आहे. डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या. त्यातील 5 लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारी अखेर 2,41,00,000 लाभार्थी महिला होता. जानेवारीच्या शेवटी 2,41,00,000 महिला होत्या. मात्र अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. मात्र त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. आता किती महिला बघा, 9 लाख लाडक्या बहिणी, 9 लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले आहेत. 9 लाख लाडक्या बहिणींनो, सर्वांनी लक्षात घ्या. लाडक्या बहिणींनो, 9 लाख महिला अपात्र झाल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही पण आहात का ते पण तुम्हाला समजणार आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होणार आहे. 9 लाख होणार आहे. तर बघा, आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला समजून सांगतोय. तर आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे, 9 लाख महिला आतापर्यंत अपात्र झाल्या आहेत. यापूर्वी 5 लाख महिलांची नावं कमी करण्यात आली होती. आता नव्याने 4 लाख महिलांची संख्या जी आहे ती कमी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 5 लाख महिला आहेत. या महिलांना लाडकी बहीण योजनेतील फक्त 500 रुपये मिळणार, तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळलं जाणार आहे. वाहन असलेल्या 2.5 लाख महिला आहेत, त्यांनाही यातून वगळण्यात आलेलं आहे. सोबतच निकषात न बसणाऱ्या अनेक महिला आहेत, त्यांनीही पैसे परत करायला सुरुवात केली. बघा, 9 लाख महिला अपात्र झाल्या. आता त्यासोबतच आत्ताची सर्वात मोठी बातमी, तर महायुती सरकार, बघा, राज्यातील महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्तेत बसवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. याच योजनेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली. महत्त्वाची माहिती, अत्यंत महत्त्वाची माहिती. बघा, लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता, आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि आत्ताची सर्वात मोठी खुशखबर,
लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारीचा हप्ता आता वेळेच्या आधीच मिळणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीचा हप्ता आजपासून देण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजेच आजपासूनच तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होणार आहे. आता ज्या महिलांना पैसे आलेले आहेत, ज्या महिलांना आलेले आहेत त्यांनी पैसे आले लिहून पाठवा बरं. आता पटापट सर्वांनी लिहून पाठवा, ज्यांना आलेत, आणि ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही आले लिहून पाठवा. पटापट सर्वांनी लिहून पाठवा. ज्यांना आतापर्यंत व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर किंवा व्हिडिओ पाहत असताना ज्यांना पैसे आले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि ज्यांना आले नाही त्यांनी नाही आले लगेच सांगा, म्हणजे तुम्हाला पण पाठवले जाणार आहेत. पटापट सर्वांनी सांगून टाका. ज्यांना आले त्यांनी, नाही आले त्यांनी पण सांगा. फेब्रुवारीचा हप्ता आजपासून देण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून 3,490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 3,490 कोटी रुपये जे ते त्या ठिकाणी वर्ग करण्यात आले, जमा करण्यात आले. दरम्यान यावेळी जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीत लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. तर 9 लाख महिला अपात्र होणार आहेत. यावेळी 9 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र होणार आहेत, आणि 9 लाख महिलांचे पैसे जे ते वाचणार आहेत. 3,490 कोटी अर्थ विभागाकडून, वित्त विभागाकडून त्या ठिकाणी वर्ग म्हणजे जमा करण्यात आले आहेत, आणि लाडक्या बहिणींना आजपासूनच हप्ता देण्यास सुरुवात झालेली आहे. आता सर्वात मोठी बातमी, तुम्हाला किती रुपये मिळत आहेत बघा. जसं तुम्ही पाहिलं असेल, 1,500 रुपये प्लस 4,000 रुपये प्लस 2,100 रुपये कशा पद्धतीने मिळतील ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर लगेचच आपण ही पण अपडेट लगेचच पाहूया बघा. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. आत्ताच आपण पाहिलं 1,500 रुपये तुम्हाला जमा व्हायला सुरुवात होत आहे. ठीक आहे, आता आपण 4,000च्या संदर्भात माहिती पाहूया बघा. 4,000च्या संदर्भात अपडेट आहे बरं का. 4,000 रुपये कोणाला मिळत आहेत बघा. 4,000 रुपये पण ह्या ठिकाणी महिलांनाच मिळत आहेत, आणि शेतकरी बांधवांना पण बघा. PM किसान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 24 जानेवारी रोजी बिहारमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा निधीचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. तर राज्य सरकारच्या नमो सन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता हा 1 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे बघा. आता PM किसान योजना सर्वांना माहिती आहे. PM किसान योजनेमध्ये 2,000 रुपये तुम्हाला मिळतात. 3 हप्त्यांमध्ये 2,000 रुपये तुम्हाला मिळतात, म्हणजेच वर्षाला 6,000 रुपये सरकार देतं, केंद्र सरकार. त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी सन्मान योजना आहे, त्यामध्ये पण तुम्हाला 2,000 रुपये मिळतात. आता बघा, बहुतेक महिला भगिनी शेतकरी पण आहेत, तर त्या महिलांना आता 4,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच PM किसानचे 2,000 आणि नमो शेतकरीचे 2,000, अशा पद्धतीने 2,000 प्लस 2,000 अशा पद्धतीने 4,000 रुपये महिलांना आता जमा होणार आहे. ठीक आहे, 4,000 रुपये तुम्हाला येणार आहेत. त्यासोबतच आता 2,100 रुपयाची सुद्धा माहिती आपण पाहूया. 2,100 रुपये पण तुम्हाला मिळणार आहेत बघा, 2,100 रुपये. त्यानंतर पाहू शकता बघा, महायुतीने केली होती घोषणा. महाराष्ट्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 मार्चपासून चालू होणार आहे. या अधिवेशनात राज्य सरकार अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यावेळीच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभाची रक्कम वाढवू असे आश्वासन दिले होते. ही रक्कम 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करू असे महायुतीने म्हटले होते. त्यानंतर लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यात भरभरून मतं दिली होती. त्यामुळेच महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलेले. त्यामुळे या अर्थसंकल्पात देवेंद्रजी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभात 2,100 रुपयांपर्यंत वाढ करणार का, असे प्रश्न विचारले जात आहे. 10 मार्च रोजी घोषणा होणार का, तर पाहू शकतो बघा, 10 मार्चला तुम्हाला खुशखबर मिळणार आहे. महायुतीचं सरकार आल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत महायुती लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशात वाढ करण्याची घोषणा करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसे झाले नाही. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी यावर भाष्य केलं होतं. आगामी अर्थसंकल्पाच्या वेळी लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या वाढीव मदतीवर योग्य तो निर्णय घेऊ, असे फडणवीस यांनी म्हटले होते. येत्या 3 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे, तर 10 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात महायुती सरकार लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या भत्त्याची रक्कम 2,100 रुपयांवर नेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर बघा, आता आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती क्लिअरली पाहिली. काय तर तुम्हाला अगोदर 1,500 रुपये म्हणजे ज्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली, प्लस 4,000 रुपये पण आता या ठिकाणी मिळणार आहेत, आणि सोबतच 2,100 रुपये पण तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.